मला अश्विनला ऐकून अतिशय आनंद झाला, कारण आम्ही आतापर्यंत थोडंसंच करणारे पाहिले वामनदादासोबत, राजानंददादासोबत. हे काही बिचारे माणसं प्रशिक्षित नव्हते आणि त्यावेळेस ते सुविधाही आपल्या समाजाला अवेलेबल नव्हत्या, इच्छा असूनही. मला पण मी यवतमाळला गेलो होतो कासलीकर सरसोबत. मी की मला शिकवाय जात विचारला म्हणून त्यांनी नाकारलं, ते होऊ शकलो नाही. परंतु आता सगळी दरवाजे खुली झालेले. देवदास हे अश्विनची गायकी बघा, तो काय गातो, तो बाबासाहेब कसा ठेवतो. हा, हे आता नवीन येणाऱ्या पिढीची जबाबदारी आहे आणि तुमच्यासाठी सगळे दरवाजे खुले आहेत बरं का. आम्हाला तरी हाकलून दिलं, परंतु आता बाबासाहेबांनी तुम्हाला आज घेण्याची संधी दिली, तेव्हा अश्विन सारखं गाण्याचं तुम्ही पण प्रयत्न करा आणि बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचं काम करा. कारण कायम आमच्या चळवळीवर हा शिक्का लावलेला आहे की हे लोक अवकाळी पावसासारखे आहेत, की कधी येते आणि कधी जाते. अरे तुम्ही आम्हाला मान्यताच दिली नाही ना. हालाकी या जगाला जर संगीत कोणी दिलं असेल ती पहिली देणगी महाराजचीच आहे. दादा महत्वाचं बोलतो, तुम्ही हसून आम्हाला घालवता का. ह्या जगाला देणगी कोणी दिली, भारताने दिली. अमेरिकन संगीत भारतात चालते का, नाही चालत ना. भारताचंच संगीत चालते, कारण किरीवाला पा तो वाजवते ना, तो सत्तारवाला, काय त्याचं नाव रे, सत्तारवादक. सत्तारवादक त्याला पद्मभूषण दिला, पद्मविभूषण दिला, पण रस्त्यावर जो तो वाजवते ना, तेरे प्यार की उम्र हो इतनी सन, कान असे आतुर होतात. ही कला कुठं शिकला तो. अरे तुम्ही नाकारलं म्हणून आम्ही किंगरी तयार केली, तुम्ही नाकारलं म्हणून आम्ही चोणकं तयार केलं, चोणक्यावर सुद्धा आम्ही कार्यक्रम केले. म्हणून येणाऱ्या पिढीला दरवाजे खुले. त्यांनी अश्विन तर त्याचं अनुकरण करावं आणि हे म्हणू नये की हमको हे आता नाही. हा बाबू, तू येणाऱ्या पिढीशी कॉम्पिटिशन कर, आमच्याशी करू नको. हा, कारण वामनदादाचा एक हात जम्मू काश्मीरला जायचा, दुसरा हात कन्याकुमारीला जायचा आणि या मधातले गायक हा. बस एवढं ध्यानात ठेव. हा तू एवढं नको करू, असं कारण पिढीचा विचार करायला लागेल तुम्हाला. आम्ही वामनदादाचे कोरसवाले, जे वामनदादानं म्हटलं तेच आम्ही शिकलो. तू काय सांगतोय आम्हाला, ते भीमराव पांचाळे भानचाळे. तू गायकी स्वतःची कर, पण स्वतःची तयार कर. जे इतरांचं अनुकरण करतात ना, त्याला काय म्हणतात, कॉफी म्हणतात. हालाकी गोविंद मशिलकर सगळे महाराजचे लोक वंदना गायच्यात गातात, दादरा, केरवा आणि सबळ. पण गोविंद मशिलकर भारतातला असा व्यक्ती होता, त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. गोविंद मशिलकर रूपक मध्ये वंदन गायचा, एकताल मध्ये गायचा, झपताल मध्ये गायचा, त्रिताल मध्ये गायचा. आणि त्याचे शागिर्द कोण होते, झुम बराबर झुम शराबी चढता सूरज, हे शिष्य कोणाचे, गोविंद मशिलकर. आणि गोविंद मशिलकर कोण, महार. आणि अजीज नादा गोविंद मशिलकरचं मालक टाकला. अरे एवढी देणगी तर महाराजवड आहे, पण महार अजूनही उतत नाही, मातत नाही. आणि तो ज्या दिवशी माजल त्या दिवशी सगळा भारत गाजल. अर्ध्या हाडखिंडात पिवळा होणार आहे. कारण अरे आमचं आता कसं आहे, आता आमच्या
बापजाद्यांनी भीमा कोरेगाववर ठसा उमटून ठेवला. भारताच्या सरकारने त्याला लई दाबण्याचा प्रयत्न केला, पण आमच्यात असा एक बिलंदर निघाला बाबासाहेब नावाचा माणूस. तो इंग्लंडला गेला. इंग्लंडला गेल्यानंतर त्याने सगळी इंग्रजाची कागदपत्र चालली. काय कुठं आहे, काय कुठं आहे. त्याला दिसलं भीमा कोरेगाव तिथं. अरे हे तो हमारे लोगों को पता ही नहीं. तेव्हा त्यानं सांगलं आम्हाला, अरे तुम्ही लोक शेळीच्या औलाद नाही रे, मेंढीच्या औलाद नाही, आपण वाघाची औलाद आहोत. दरवर्षी बाबासाहेब तिथं जायचे. म्हणून वाघाच्या अवलादीनं वाघासारखं जगा. आणि मी शेंडी मेंढीला विनंती करतो, वाघासमोर विनाकारण येऊ नका, फाडून टाकतील तुम्हाला विनाकारण, नाही का. आणि ती वाघाला संधी देऊ नका. काय माझी इच्छा नाही, परंतु आता जाऊ द्या. येतोय तो. कसं आहे दादासाहेब, खोटं खोटंच होते हो. आणि बाबासाहेबांना आम्हाला पहिल्यांदा सांगलं, बुद्धाने बाबासाहेबांना सांगलं. बुद्धाने आम्हाला नाही ना, बुद्धाचं बाबासाहेबांनी ऐकलं. बाबासाहेबांनी आम्हाला सांगलं, म्हणले जीवनात खोटं बोलायचं नाही. आम्ही काही खोटं बोलत नाही. आमच्या बापाच्या 32 डिग्री आम्ही तेच सांगतो. राहिली लाज वाटू लागली. आता काय केलं दादा, आता कालचा आजच 15 ऑगस्ट 12 वर्षांना वादाचे बदला तो. म्हणले लहुजी साळवेमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. ठीक आहे ना, आम्हाला काही आनंदच आहे जर असं होत असेल तर. अबे पण अकलीच्या कांद्यानं लहुजी साळवे 1881 ला मरण पावले. भारताला स्वातंत्र्य 1947 ला भेटलं. उस्ताद साळवे ही सांगतो मी. मग सांगा 1947 1881 काय अर्थार्थी संबंध लागतो का. म्हणून हे मूर्ख आहे, याच्या मागे लोकांना. दुसरी गोष्ट सांगतो हो की लहुजी तुम्हारे बाप के भी उस्ताद थे, बाबा साहब के गुरु के उस्ताद थे. अरे बाबा साहब के गुरु के उस्ताद थे. अबे बाबा साहब विद्या के डॉक्टर थे. बाबासाहेबाचे डॉक्टर ज्योतिबा फुले. आणि ज्योतिबा फुलेचा डॉक्टर कोण असेल तर फक्त तुकाराम महाराज. तुकाराम महाराजाचा डॉक्टर कोण असेल तर फक्त बुद्ध. नामदेव महाराज, नामदेव महाराजाचा डॉक्टर कोण असेल तर बुद्ध. अरे तुम्ही म्हणले नाही, कुठून आणता तुम्ही बर्मन्यान. अरे महात्मा ज्योतिबा फुले काही भिकारचा भिकारचोट नव्हता रे नंग्यानो. महात्मा ज्योतिबा फुलेंकडे 60 एकर फुलाची शेती होती. या व्यतिरिक्त ज्योतिबा फुलेने पुणे कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी स्थापन केली होती. मुंबईचं व्हीटी स्टेशन ज्योतिबा फुलेच्या पुणे कन्स्ट्रक्शन कंपनीनं बांधलेलं आहे. भाकरा नांगल धरण ज्योतिबा फुलेच्या कन्स्ट्रक्शन कंपनीनं बांधलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता ज्योतिबा फुलेचे गुरु लहुजी साळवे होते. अरे लहुजी साळवे ज्योतिबा फुलेच्या पुणे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये वॉचमॅन होता. तुम्ही गुरु बनवता. खा राजा हो, खा गंगू दिली. म्हणून या इतिहासाच्या विरोधात आम्ही बोलतो. आमच्या बापानं कधीही कोणाचा एव्हिडन्स आपल्या नावानं लावलं नाही. आपल्या बापानं बाबासाहेबांना स्वतः कमाई केली आणि ती आमच्या समोर ठेवली, जगासमोर ठेवली. म्हणून आज जग बाबासाहेबाला वंदन करते. आम्ही त्या बाबासाहेबाची खानदानी औलाद आहोत. आम्ही दुसऱ्याचं उष्टी खाणारी माणसं नाही. म्हणून एकदा मला जय भीम. थँक्यू.